नमस्कार मित्रांनो, राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता जून महिन्यात प्रेक्षकांसाठी आणखी एक मनोरंजनाचा धमाका येतोय. या नवीन चित्रपटाचं नाव आहे तुंबाडाची मंजुळा. या चित्रपटात सई तामणकर, ओम भूतकर, जितेंद्र जोशी आणि उमा नाडकर्णी यांच्यासारखी तगडी टीम असणार आहे. पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या लुकची. मकरंद अनासपुरे या चित्रपटात एका अगदी वेगळ्या आणि लक्षवेधी अवतारामध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये त्यांचा एक साधूचा अवतार दाखवण्यात आला आहे. लांब केस, मोठी दाढी, कपाळावर मोठा टिळा आणि गळ्यात माळा अशा लुकमध्ये ते ओळखूच येत नाहीत. मग साधूचा अवतार असला तरी मकरंद सरांचा तोच मिश्किल आणि खुमासदार अंदाज आपल्याला पुन्हा अनुभवता येणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की या चित्रपटात मी एका भोंदू महाराजांची भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. हा लूक इतका वेगळा झाला आहे की चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर माझ्या स्वतःच्या आईला सुद्धा मीच आहे हे ओळखता आलं नाही. हा लूक तयार करण्यासाठी मेकअपचे सचिन गलबले आणि कुंदन दिवेकर यांनी खूप मेहनत घेतली आहे. नवीन दिग्दर्शक विविध कोरेगावकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ऋषिकेश तुरई यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत हा धमकेदार चित्रपट येत्या 5 जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. तर मित्रांनो, मकरंद अनासपुरे यांचा हा नवीन अंदाज पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात की नाही, कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.